कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पवार साहेब, तुमचं दिल्लीतलं राजकारण वेगळं असेल, पण आम्हालाही राजकारण कळतं. शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांचा थेट पवारांना इशारा. शरद पवारांनी शिंदेंचा नाही तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला. बाळासाहेबांची शिवसेना फोडणाऱ्याला पवारांनी सन्मानित केलं. संजय राऊतांचा हल्लाबोल. शरद पवारांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं. मंत्री शंभूराज देसाईंचं आव्हान, तर वैफल्यग्रस्त भूमिकेतनं राऊत बरळले. देसाईंची टीका. दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या नावाखाली राजकीय दलाली सुरू, तर मला सुद्धा निमंत्रण, पण साहित्य संमेलनाला जाणार नाही. संजय राऊतांकडून स्पष्ट. राजधानी दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यामध्ये शिंदे पवारांकडून एकमेकांचं कौतुक, तर पवारांची गुगली भल्या भल्यांना कळत नाही. शिंदेंचं मिश्किल विधान. यासह शिंदेंना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली याचा आनंद. पवारांकडून सुद्धा स्तुतीसुमनं. परळीमध्ये मतदानाच्या दिवसाच्या बॉडीगार्डला रोखल्याचा प्रकार. कैलास फडसह त्यांचा मुलगा आणि इतर 5 जणांवर गुन्हा दाखल. बीड पोलिसांना 82 दिवसांनंतर जाग. मंत्र्यांचे ओएसडी, खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी, तर सूत्रांची माहिती. यासह मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार. मुख्यमंत्र्यांचा इशारा. भाजप आणि मनसे पक्षाची तन मन धनाची युती. मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या घरी गेले, त्यात नवल काय? सामनातून खोचक टोला. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये अखेर एकनाथ शिंदेंचा समावेश. मुख्यमंत्री अध्यक्ष तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असणार. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमांमध्ये बदल. ठाण्यात माघी पौर्णिमेनिमित्त श्रीमलंगड या यात्रेचा महोत्सव, तर शिवसेना, शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते या ठिकाणी आमने सामने येणार. श्रीमलंगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते आरती. अजित पवारांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधील एकही आमदार नाही. आदिती तटकरे जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती, तर बैठकीत आमदारांना बोलवलंच नव्हतं. जिल्ह्यातील 2 मंत्र्यांनाच निमंत्रण. अजितदादांची स्पष्टोक्ती. रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आम्हाला जाणीवपूर्वक बोलावलं नाही. शिवसेना आमदारांची अजितदादांवर नाराजी, तर मुख्यमंत्र्यांशी भेटून या संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती. उद्धव ठाकरेंचा माजी आमदार वैभव नाईकांना फोन, तर ठाकरेंनी नाईकांच्या एसीबी चौकशीची माहिती घेतली. संपत्तीच्या चौकशीच्या अनुषंगानं नाईकांकडून एसीबीकडे कागदपत्र सादर. ईव्हीएम मधून कुठलाही डेटा डिलीट करू नका. सुप्रीम कोर्टाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश, तर ईव्हीएम पडताळणीसाठी धोरण आखण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कोर्टात सुनावणी. भाजपच्या महेश बालदी यांची आमदारकी रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका. बालदींसह निवडणूक आयोगाला समन्स बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश, तर ईव्हीएम घोटाळ्यासह भ्रष्टाचार करून निवडणुकीमध्ये विजय मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप. भारतीय लष्कराविरुद्धच्या अपमानास्पद विधानाप्रकरणी राहुल गांधींना यूपी कोर्टाचं समन्स, तर 24 मार्चला या संदर्भातली सुनावणी होणार. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे माजी संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी दाखल केला होता खटला. हवामान बदलामुळे मुंबईमध्ये थंडी जाणवणार, तर 1-2 दिवस मुंबईमध्ये रात्री आणि पहाटे गारवा जाणवण्याचीही शक्यता. शहरातील कमाल तापमानानं 32.8 अंशांचा टप्पा गाठला. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.